काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन शहरातल्या गंभीर समस्यांबाबत चर्चा केली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मुंबईतल्या खड्ड्यांवर गंभीर टीका केली। यावरच आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली। खड्ड्यासंदर्भात काल राज ठाकरेंशी चर्चा केली, त्यावर विचार करू असं फडणवीस म्हणालेत। रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर। धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत। याच्यामध्ये सगळं सगळा जो नेक्सस आहे ना, तो सगळा तसाच आहे तो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत। खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे। म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही, खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं। हे ज्या प्रकारचं जे चालू आहे, गेली अनेक वर्ष सुरू आहे ना, या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत। त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे। आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्या ना, किती काही खड्ड्यात घाला नाही तर कशातही घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहेत, हा जर विश्वास असेल, तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाही। निश्चितपणे पहिल्यांदा तर ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रचंड पाऊस होतो आणि विशेषतः तो कमी कालावधीत जास्त इंटेन्सिटीने पाऊस होतो, त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होत असतो। कारण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना आपण नॉर्मल प्लस 10% अशा कंडिशनला ते डिझाईन केलेलं असतं, पण ज्यावेळेस त्याची इंटेन्सिटी 2 पट 3 पट असते त्यावेळी त्याचा काही ना काही परिणाम इन्फ्रास्ट्रक्चरवर होतो। तसा तो परिणाम झालेला आहे। उघाड पडल्याबरोबर अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्याचे इंटरव्हेन्शन्स करायचे आहेत ते आम्ही करणार आहोत, त्याची तयारी आम्ही केलेली आहे। आणि निश्चितपणे काल काही सूचना श्रीमान राज ठाकरे यांनी मला ट्रॅफिकच्या संदर्भात त्या ठिकाणी केलेल्या आहेत। चांगल्या सूचना आहेत, जरूर त्या सूचनांचा विचार आम्ही करू।